सांगली लोकसभा मतदारसंघाची सध्या राज्यभर चर्चा होते। त्याला कारण आहे महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील उमेदवारीवरून असलेला सुरू संघर्ष। मात्र यामध्ये भाजपने गती घेतली आणि भाजपकडून संजय काका पाटील जे विद्यमान खासदार आहेत त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली। पुन्हा एकदा आपल्यासोबत संजय काका आहेत। काका, खरं तर अजून खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीमधील तिढा उमेदवारीचा संपलेला नाही असं चित्र आहे, पण तुम्ही प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे, कसा सुरू आहे? प्रचाराचं नियोजन एकदा या तालुक्यामध्ये गेलो, मोठी मोठी गावं करण्याचा माझा प्रयत्न सुरू झालेला आहे। गेले 5-6 दिवस आपण या कामामध्ये आहे आणि निश्चितपणाने लोकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला या निमित्ताने दिसून येतोय। चांगल्या पद्धतीने लोक या निवडणुकीमध्ये आपल्याला मताधिक्य देतील यामध्ये माझ्या मनामध्ये विश्वास आहे। ज्या पद्धतीने जिल्ह्यातले काही प्रश्न प्रलंबित आहेत, खास करून तुमच्या अजेंड्यावरती ते प्रश्न आहेत, ते कोणते प्रश्न आहेत ज्यांनी हे पहिल्यांदा? ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी आपल्याला लोकांनी खासदार केलं, संधी दिली, त्यावेळेला पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा होता। त्यामध्ये म्हैसाळ योजना आहे, त्याच्यामध्ये 2100 कोटी आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं ते पैसे आणले, ते काम पूर्णत्वाला गेलं। टेंबूसाठी 1205 कोटी रुपये सेंट्रलमधनं हे आणले। याच कामासाठी बळीराजा जलसंजीवनी म्हणून योजना तयार केली आणि गडकरी साहेबांच्याकडे खाता असताना ते आपल्याला पैसे मिळाले। टेंबूही पूर्णत्वाला गेली, दोन्ही पुन्हा विस्तारित, म्हैसाळ विस्तारित आणि टेंबू विस्तारित याची कामं निघाली। ते सर्वे होऊन डिझाईन करून त्याच्यामध्ये टेंडरही निघालेले आहेत। 1 महिन्याच्या कालखंडामध्ये ह्या आचारसंहितेनंतर विस्तारितची कामं म्हैसाळचं सुरू झालंय, टेंबूचंही सुरू होईल। उद्धव ठाकरे यांचं सांगलीमध्ये जनसंवाद सभेच्या निमित्तानं येणं, वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेणं आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करणं, याकडे तुम्ही कसं? जे काँग्रेसची मंडळी दावा करतायत की वसंतदादांचं नाव घेऊन ही मंडळी त्यांना तिकीट द्या त्यांच्या घरच्यांना, विशाल पाटील मागच्या वेळी उभारले होते। 5 वर्ष 10 महिने हा माणूस साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसमधनं बाहेर असत नाही, बँक आणि गेस्ट हाऊस याच्या पलीकडे कधी फिरणं नाही, लोकांशी संपर्क नाही, लोकांचे प्रश्न कधी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही। तेव्हा 2 महिन्यामध्ये कुठल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माणसं कुणाला उभं करतात आणि त्याला मतं देतात अशी स्थिती नाही। सर्वे जे झाले त्यामध्ये ते अतिशय निगेटिव्हमध्ये ते आहेत। त्यामुळं चंद्रहार पाटलांची उद्धव ठाकरेंनी जी डिक्लेअर केली, घोषित केली, त्याच्यामध्ये आपणाला आम्ही आहे आणि आमच्यावर अन्याय होतोय ही सहानुभूती मिळवण्याचा तो एक किविलवाना प्रयत्न दिसतोय असं माझ्यासारख्याला वाटतंय। हा प्रयत्न उमेदवारी मिळवण्यापर्यंत सक्सेस ठरेल असं तुम्हाला वाटतंय का? आता तरी सध्या तरी चित्र दुसरं आहे। माझी भूमिका हीच आहे की जो मनामध्ये लोकांना गृहीत धरण्याची भूमिका आहे ती पुन्हा एकदा त्यांनी ती तपासावी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना वाटतं की माझ्या पाठीशी लोक उभा राहतील ते त्यांनी पुन्हा आजमावावं। पण चंद्रहार पाटलांची उमेदवारी देत असताना शिवसेनेने पहिल्यांदा डिक्लेअर केलं, इथं येऊन मिरजेमध्ये डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला शंका कुठं असणार नाही की आता त्यामध्ये काही बदल होतील असे। उद्धव ठाकरे यांनी कौलापूर विमानतळाचा प्रश्न भाषणामध्ये छेडला आणि त्यानंतर काही दिवसामध्येच स्वतः भाजपचे नेते म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उदय सामंत यांना सांगलीमध्ये पाठवलं आणि कशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंच्या काळामध्येच हे मैदान जे आहे ती जागा विकण्याचा प्रयत्न होता। नेमकं कौलापूर विमानतळाच्या बाबतीमध्ये काय? कौलापूरची जमीन ही रेव्हेन्यू खात्याची जमीन होती, ती जमीन MIDC कडे सुपूर्द केली होती। पूर्वी एकदा पतंगराव कदम साहेब असताना त्यांनी त्याचं सर्वेक्षण केलं होतं। एअरपोर्ट व्हायला किमान 350 एकरच्या वर जमीन लागते, 450 एकर। 375 एकर जमीन तिथं आहे, ती 167 एकर जमीन आहे। ती त्या काळामध्ये एका खाजगी गुजरातमधल्या कंपनी असलेल्या माणसांना देऊ केली होती, अतिशय कवडी मोलानं ती जमीन दिली होती। त्याच्यामध्ये मी प्रयत्न करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरकार आल्यानंतर पहिलं पत्र माझं आहे आणि तो व्यवहार मी कॅन्सल करायला लावलेला आहे। त्याच्यामध्ये मी ते सगळं धाडस करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत व्यवहार कॅन्सल होण्याचं। एअरपोर्टच्या संदर्भामध्ये आपण विषय काढला, जे या खात्याचे मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया, त्यांना मी भेटलो 3-4 वेळा, 1.5 वर्षापासून 2-3 वेळा भेटलो। त्यांनी
तशा पद्धतीचं पत्र खाली दिलेलं आहे की राज्य सरकारनं ती जमीन एअरपोर्टची द्यावी, आम्ही तिथे एअरपोर्ट उभा करू. जे धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं आहे त्यामध्ये केंद्र सरकार पॉझिटिव्ह आहे. राज्य सरकारनं ती जमीन देण्याची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चालू आहेत. तुमचं दावा आहे पुढच्या 5 वर्षामध्ये या कौलापूर विमानतळ याच्यामध्ये कौलापूरला होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. पण कौलापूरच्या जमिनी अधिग्रहण करताना काय अडचणी आल्या तर आपणाला दुसऱ्या ठिकाणी जो मल्टीमीडिया लॉजिस्टिक पार्क जे आपणाला मंजूर करून दिलेला आहे, गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे, ती MIDC-कडे जमीन सुपूर्त झाली. तशा पद्धतीची गडकरी साहेबांनी उदय सामंत यांच्याशी चर्चा करून 3-4 महिन्यापूर्वीच त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती जमीन सुपूर्त होईल आणि त्या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये असं आहे की एअरपोर्टला जी धावपट्टी लागती ती आत करावी आणि त्याच ठिकाणी उडान 2 मधून या ठिकाणी एअरपोर्ट करण्याचा प्रयत्न पण राहील. तुमची उमेदवारी जाहीर होऊन 1-2 आठवडे झालेत. भाजपमधली जी काही अंतर्गत नाराजी होती तुम्ही सांगत होता ती दूर झाले या 2 आठवड्यामध्ये? काय प्रश्न भाजपमध्ये तिकीट मागण्यापुरता काही एक इच्छुक होते, पण विलासराव जगतापांनी त्यावर काही स्टेटमेंट केल्यावर पार्टीमधून त्यांना काही सांगितलं गेलं असेल. मी त्या पद्धतीचा पूर्वी प्रयत्न केला 1-2दा. त्यांनी ऐकलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे, नाही ऐकलं तरी सुद्धा आपल्याला निवडणूक जिंकायसाठी पुढे जायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललोय. शेवटचा प्रश्न, प्रचाराचा नारळ आणि सभांचं नियोजन आणि कोण सभेला येऊ शकतं साधारण? आम्ही आता सभेचं नियोजन करण्यापाठीमाग आता हा आपला पार्टीच्या दृष्टीनं A+ मतदारसंघ आहे. त्यामध्ये प्रधानमंत्र्यांची मागितली पण मिळेल असं वाटत नाही, कारण A+ असणाऱ्या ठिकाणी जाऊन प्रधानमंत्र्यांच्या सभा दिल्या जात नाहीत असं आम्हाला पार्टी कार्यालयातून समजलं. पण मी अमितभाई शहा आणि योगी आदित्यनाथांची सभा मागितलेली आहे. मग गडकरी साहेब आहेत, आमचे देवेंद्र भाऊ आहेत, त्यांच्याही सभा मी मागितलेल्या आहेत. चंद्रहार पाटील तूर्त उमेदवार दिसत आहेत. किती महत्वाची टशन वाटते आणि यावेळी तुम्हाला वंचित सारखा एखादी मदत लागेल का? निवडणुकीला 5 वर्ष काम केल्यानंतर लोक ही निवडणूक आधीच ठरवलेली असती. लोकांनी ही निवडणूक ठरवली, पण चंद्रहार पाटील एक चांगले पैलवान आहेत, डबल महाराष्ट्र केसरी आहेत. असं काही समजण्याचं कारण नाही की निवडणूक ही अगदी एकतर्फी आहे. निवडणूक ही निवडणूक असते, त्यामुळे त्याही बाजूने ते प्रयत्न करतील, इकडच्या बाजूने आमचेही प्रयत्न राहतील. पण निवडणूक आहे त्यामुळं काम करणं गरजेचं आहे, ते आम्ही निश्चितपणानं करू. धन्यवाद माझा सविस्तर संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अनिल श्रीगारे सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.